तुझी माझी यारी भाग 34. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात, तू खूप क्यूट आहेस ईशानी. तुला रोहन अजिबात धोका देऊ शकत नाही. काळजी करू नको तू, आयशा म्हणाली. विराट जो की कॉलेजमध्ये आभा आणि ऋषीला जाताना बघतो, त्याचा मन ऋषी आणि आभाला वेगळे करण्याचा होत होता. तो त्या दोघांकडे जातच होता, पण अचानक तो थांबतो. तो विचार करतो, नाही, ही योग्य वेळ नाही. तो आभाकडे बघत बोलतो, तू लवकरच माझ्या जवळ राहशील आभा. तर आतापासून पुढे. काही वेळाने ऋषी आणि आभा घरी पोहोचतात. आभा आपल्या रूममध्ये जात ऋषीला बोलते, तू आपल्या रूममध्ये जाऊन आराम कर, ओके? आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. तेवढ्यात ऋषी हाताला दुखण्याचा नाटक करते आणि बोलते, आभा त्याच्याकडे पळत जाते. ती विचारते, ऋषी दुखते का हाताला? ऋषी ॲक्टिंग करतच बोलतो, हो आभा, खूप दुखते. माझा हात. सावकाश ऋषी, आभा म्हणाली. मग ती त्याला त्याच्या रूममध्ये नेते आणि त्याला बेडवर बसवते. मग ती रूममधून जायला लागते. ऋषी तिला थांबवत बोलतो, प्लीज आबा, माझी मदत कर. मदत? मी काय करू? आबा न समजून बोलते. ऋषीच्या चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल येते. तो बोलतो, ते माझ्या टी शर्टला थोडा ब्लड लागला आहे. मला चेंज करायचं आहे. आय एम नॉट कम्फर्टेबल. ओके, मी घेऊन येते दुसरी टी शर्ट, आभा म्हणाली. आभा क्लोजेट रूममध्ये जाते आणि एक टी शर्ट आणते आणि ती टी शर्ट त्याला देऊन जाऊ लागते. ऋषी परत आपली ॲक्टिंग सुरू करतो. आबा, तुला माहीत आहे ना, माझ्या हाताला लागलेला आहे. मला प्रॉब्लेम होत आहे टी शर्ट घालायला, तर तू मला घालून दे. काय? मी? आभा म्हणाली. हो का? तू घालून देऊ शकत नाही का मला टी शर्ट? तू माझी गर्लफ्रेंड आहे बोलली ना आयशाला, मग टी शर्ट घालून द्यायला काय हरकत आहे आभा? ऋषी म्हणाला. ऋषी खूप ॲक्टिंग करत होता. आभा त्याला टी शर्ट घालून द्यायला तयार होते. ऋषीचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता. आभा त्याच्याजवळ येऊन बसते आणि आपले डोळे बंद करून त्याच्या टी शर्टचे बटन काढायला लागते. ऋषी थोडा नर्वस होतो. तिचे हातपाय कापत होते. ऋषी आभाला अगदी जवळून बघत होता. दोघांचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श होत होते. ऋषी स्माईल करून बोलतो, तू आपले डोळे खोलू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. आभा एकदम बोलते, नाही. ऋषी तिचा हात पकडून बोलतो, मी म्हटलं ना आपले डोळे खोल. आभाला ऋषीने जसं पकडले तशी आभा आपले डोळे खोलते आणि पटकन बंद करते. परंतु ऋषीच्या बोलण्याने ती आपला एक डोळा हळूच खोलते आणि बघते तर ऋषी तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता. पण आभाची नजर ऋषीच्या हातावर जाते. ज्या हाताने ऋषीने आभाचा हात पकडला होता त्याच हाताला घाव होता. मग काय, आभाला सर्व समजते आणि ती ऋषीला मोठे मोठे डोळे करून घुरते. ऋषीला कळून चुकते की त्याने चुकी केली. घाव लागलेल्या हाताने तिला पकडले. आभा आपला हात ऋषीच्या हातावर जोरात झटकते आणि बोलते, ऋषी, हा सर्व ड्रामा बंद कर. मीच पागल आहे जी तुझी नाटक समजू शकली नाही. तू ना त्या आयशा जवळच जा, तीच तुझे असे ड्रामे पूर्ण करू शकते. आभा म्हणाली. बेचारा ऋषी, त्याचे सर्व प्लॅन चौपट झाले. फ्लॅशबॅक. जेव्हा ऋतिक ऋषीला मेडिकल रूममध्ये डॉक्टरकडे घेऊन गेला होता, तेव्हा डॉक्टरने म्हटले होते त्याच्या हातावरचा घाव नॉर्मल कट आहे. पण ऋतिकच्या डोक्यात एक आयडिया येतो. तो ऋषीला सांगतो, ऋषी, तू आभाला असं सांग की तुझा घाव खूप मोठा आहे आणि दुखण्याचा नाटक कर, ज्यावरून आभा थोडी वरीड होईल. मग तू तिला आपल्याजवळ थांबवू शकतोस. ती तुझी केअर करेल. असा त्यांचा प्लॅन असतो. पण आता काय फायदा? फ्लॅशबॅक एंड. ऋषी सरळ ऋतिकला कॉल करून सर्व गोष्टी सांगतो. ऋतिक त्याला म्हणतो, ऋषी, थोडासा तरी कंट्रोल केला असता स्वतःवर. हे सर्व तुझ्यामुळे झालं. असं म्हणून ऋषी कॉल कट करतो. CTR. एकतर मी याच्यासाठी चांगला विचार करतोय, परंतु हा मलाच ब्लेम करतोय. भल्या माणसांचा जमानाच नाही राहिला. ऋतिक स्वतःशीच बोलतो. इकडे सावी आभाच्या रूममध्ये येते
आणि आभाला ईशानी आणि आयशाबद्दल सांगते. आभा, मी सुद्धा आयशाबद्दल चुकीचं समजत होती, परंतु असं काहीच नाही आहे. सावी बघते की आभा तिचं ऐकतच नव्हती. तू ऐकते की नाही आभा? सावी म्हणाली. आभा तिच्याकडे बघते आणि बोलते, ऋषी नाटक करत होता सावी. आभा तिला सर्व सांगते जे ऋषीच्या रूममध्ये झालं. सावी तिचे ऐकून हसायलाच लागते. बेचारा ऋषी ब्रो, आणखी करेलच काय तो? तू त्याच्यावर रागवतेस म्हणून त्याने हे सर्व केले, तेही फक्त तुला आपल्याजवळ ठेवण्यासाठी. तू आपल्या भावाची साईड घेणे बंद कर सावी. मी तुला म्हटलं होतं तू माझ्या साईडने राहशील म्हणून, आभा म्हणाली. अरे मी तर कोणाचीच साईड घेत नाही आहे, सावी म्हणाली. मग सावी आपल्या रूममध्ये जाऊन झोपते. सकाळी आज आभा आणि सावी ऋषीच्या आधीच कॉलेजमध्ये पोहोचल्या होत्या. ऋषीने त्यांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांच्या गाडीच्या मागे मागे आपले काही बॉडीगार्ड पाठवले होते. आयशासुद्धा कॉलेजमध्ये पोहोचली होती. ती आपल्या फोनवर काही मुलांच्या फोटोज पाहत चालली होती. तिची लक्ष फोनवरच होती. तेवढ्यात तिला एक मुलगा येऊन धडकतो. पण ह्यावेळी आयशा स्वतःला सांभाळते. थँक गॉड वाचली अशी ती म्हणते. तिला आवाज येतो. समोर बघून चालता येत नाही का? आयशा बघते की कोण बोलत आहे, पण तिला कोणीच दिसत नाही. तिला पुन्हा आवाज येतो. मॅडम, फोनवरून नजर हटवून थोडा खाली बघाल तर दिसेन ना मी? तो मुलगा म्हणाला. आयशा खाली बघते. तो मुलगा जमिनीवर पडला होता. तो मुलगा कसाबसा उठून उभा राहतो. मॅडम, थोडं समोर बघून चालत जावा, तो मुलगा म्हणाला. सॉरी, आयशा असं म्हणून ती जायला लागते. सॉरी तर असं म्हणते जसं की माझ्यावर उपकार करतीये, तो मुलगा म्हणाला. आयशा जाताना थांबते आणि त्याच्याकडे परत येत बोलते. स्वतःला काय समजतंस तू? मी सॉरी म्हटली ना, आयशा म्हणाली. एकतर स्वतः गलती करते आणि मलाच सुनवते, तो मुलगा म्हणाला. तेवढ्यात आयशाला ऋषीचा कॉल येतो. आयशा त्या मुलाशी जास्त न बोलून तिथून निघते. आभा आणि सावी कॅफेटेरियामध्ये बसून कॉफी पित होत्या. यार आभा, तू आत्ताही ऋषी ग्रुप पासून नाराज राहशील का? सावी म्हणाली. हे बघ सावी, मला ह्याबद्दल काहीच बोलायचे नाही. तेवढ्यात त्या दोघींच्या मागे कोणीतरी येऊन बोलतो. आय एम बॅक. दोघी मागे पलटतात. त्या एका सोबतच बोलतात. मिहीर तू? हो मी. कोणी दुसरं असायला पाहिजे होतं का? मिहीर हसत हसत म्हणाला. आभा मिहीरला बघून खुश होते. ते मी त्या दिवशी तुला हर्ट केली. सॉरी मिहीर, आभा म्हणाली. अरे ते तर मी केव्हाचा विसरलोय आभा. आणि तू माझ्यासाठी अजिबात नर्वस फील करू नको. आय एम फाईन. आपण फ्रेंड आहोत, मिहीर म्हणाला. हो ते तर आहेच, आभा हसत म्हणाली. मग आभा आणि सावी त्याला बसायला सांगतात. तिघेही एकाच टेबलावर बसले होते. मिहीर कोणाला तरी शोधत होता. सावी त्याला विचारते. मिहीर, तू कोणाला शोधत आहेस? अरे सावी, ती मुलगी दिसत नाही आहे, मिहीर म्हणाला. दोघेही साक होतात. त्यांना काही समजत नव्हते. कोणती मुलगी? सावी म्हणाली. आज मला एक मुलगी धडकली होती जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर करत होतो. सर्व चुकी तिची होती आणि सॉरी तर अशी म्हणत होती जसं की माझ्यावर काही उपकार आहेत तिचे. बोलण्याची काही सेन्स नव्हती तिच्यात, मिहीर म्हणाला. तू तिला काहीच नाही म्हटलंस का? सावी म्हणाली. मी तिला बोलत होतो पण ती निघून गेली. जेव्हाही ती मला भेटेल ना, तिची खैर नाही, मिहीर म्हणाला. तू एकटा नाहीस मिहीर. मीही तिला चांगल्या प्रकारे बोलायचं कसं ते शिकवेल, सावी म्हणाली. आयशासुद्धा कॅफेटेरियाकडे येते आणि सर्व मुलांना बघायला लागते ज्यांचे फोटोज तिच्याकडे होते. तेवढ्यात तिची नजर आभावर जाते आणि तिच्याजवळ बसलेल्या मिहीरवर. अरे, हा तर तोच मुलगा आहे ज्याच्याशी मी धडकले. हा आभाला ओळखतो आणि इतक्या जवळ बसलाय तिच्या. आयशा विचार करते. तिला परत ऋषीचा कॉल येतो. काही माहीत झालं? ऋषी म्हणाला. तू मला ज्या मुलांची फोटोज दिले आहेत त्यापैकी कोणीच नाही इथं. परंतु, आयशा म्हणाली. परंतु काय आयशा? ऋषी म्हणाला. एक मुलगा आहे जो मला खूप विचित्र वाटला. इनफॅक्ट तो आत्ताही आभाच्या जवळ बसला आहे कॅफेटेरियामध्ये, तेही माझ्यासमोर, आयशा म्हणाली. तू थांब आयशा तिथंच आणि नजर ठेव, मी पोहोचतो तिथं, ऋषी म्हणाला. रोहनच्या घरी
ईशानी रोहनशी बोलत होती, परंतु रोहन तिच्या बोलण्याला पूर्णपणे इग्नोर करत होता. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. रोहन, तू ना खूप बदललास. मी कितीतरी वेळपासून तुझ्याशी बोलत आहे, पण तू काही माझ्याकडे लक्षच देत नाहीस. तुला काही फरक पडत नाही आहे, ईशानी म्हणाली. ईशानी, मी म्हटलं ना तुला, मला काही इम्पॉर्टंट काम आहे, रोहन म्हणाला. माझ्यापेक्षा असा कोणता इम्पॉर्टंट काम आहे तुझा, ईशानी रागात म्हणाले आणि त्याचा लॅपटॉप बंद करत ती बोलते. रोहनला आता तिचा राग येतो. हे काय केली तू? तुला माहीतही आहे हे मी फक्त आभासाठी, असं म्हणून तो चूप होतो. काय म्हणायचंय तुला? आणि आभा? तू आभा म्हणालास ना आता? ही आभा कुठून आली आता? ईशानी सुद्धा खूप भडकली होती रोहनवर. रोहन थोडा शांत होत तिला म्हणतो, ईशानी, मी तुला सध्या काहीच सांगू शकत नाही, पण मी हे आभासाठी करत आहे. असं कोणतं काम आहे जे आभाशी रिलेटेड आहे आणि तू का करत आहेस ते? आभासाठी ऋषी आहे ना, ईशानी म्हणाली. रोहन काहीच बोलत नाही, तो चूप असतो. ईशानी त्याच्या ह्या चुप्पीवर आणखी भडकते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग एवढाच. भेटूया पुढच्या भागात. पण मित्रांनी मैत्रिणींनो, आपल्याला पाहिजे तेवढे व्ह्यूज मिळत नाही, त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करा.